एकदा ही आळूवडी पहा, काय भारी दिसत आहे. अगदी खमंग आणि कुरकुरीत अशी ही आळूवडी बनते. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया. तर इथे मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली. आता या पानांच्या आपण शिरा काढून घेऊ. मी सांगितलेल्या या प्रमाणात जर तुम्ही आळूवडी बनवली तर आळूवडी अगदी खमंग आणि कुरकुरीत अशी बनते. तर आता पानांच्या शिरा काढून घेऊया. एका सुरीच्या मदतीने अशा प्रकारे इथे मी पानांच्या शिरा काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पानांच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. आता एका लाटण्याच्या मदतीने हे पान लाटून पानाच्या शिरा मोडून घेऊ. तर इथे मी शिरा लाटून घेतलेले आहेत आणि बघू शकता पान एकदम हलकं पडलेलं आहे. आता मी इथे सगळी पानं लाटून घेतलेली आहेत आणि शिरा काढून घेतलेल्या आहेत. एका खलबत्त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा घालून वाटून घेऊ. चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदम जाडही नाही आणि पातळही नाही, आबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. मी इथे 1 वाटी बेसन घेतलं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मोजून तांदळाचं पीठ घेणार आहे. तांदळाचं पीठ घातल्याने आळूवडी एकदम कुरकुरीत अशी बनून तयार होते. तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळदी, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि चिंचेचं पाणी 2 चमचे आणि इथे वाटलेली चटणी घालून घेतलेली आहे. आता हे सगळं चांगलं असं पाणी घालून मिक्स करून घेऊ. तुम्ही याच्यामध्ये सफेद तीळसुद्धा घालू शकता. आता माझ्याकडे तीळ नव्हते म्हणून मी इथे घातलेले नाहीत. आता थोडं थोडं पाणी घालून हातानेच अशा प्रकारे हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया. अगदी जाडही नाही आणि पातळही नाही, तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे. तर इथे आळूवडी बनवण्यासाठी बॅटर बनून तयार झालेलं आहे. अशा प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. मी इथे एक आळूचं पान ठेवून घेतलेलं आहे, उलट्या साईडने ठेवलेलं आहे. आता त्याला थोडं थोडं करून हे पीठ अशा प्रकारे हाताने लावून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता सगळ्या पानाला अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे. या पानावर आता इथे दुसरं पान ठेवायचं आहे आणि त्यालासुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे 4-5 पानं ठेवून पीठ लावून घ्यायची. तर इथे बघू शकता मी 5 ते 6 पानं अशा प्रकारे पीठ लावून घेतलेले आहेत. आता ही पानं आपण फोल्ड करून घेऊया आणि याची वडी बनवून घेऊया. तर अशा प्रकारे फोल्ड करून पानाला सुद्धा थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे ही पानं चांगली अशी फोल्ड करून घ्यायची आहेत. अशी पानं फोल्ड होण्यासाठी शिरा चांगल्या लाटण्याने लाटून घ्यायच्या, जेणेकरून पानांच्या वड्या चांगल्या अशा वळतात. तर बघा मी इथे वड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि गॅसवरती पाणीसुद्धा गरम करत ठेवलेलं. पाणी चांगलं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये या वड्या ठेवून घेऊया आणि 15 ते 20 मिनटं वड्या चांगल्या वाफवून घेऊया. या वड्या चवीला जेवढ्या चांगल्या लागतात तेवढ्याच कुरकुरीतही बनून तयार होतात. तर आता 20 मिनटं झालेले आहेत आणि वड्याही शिजल्या आहेत. आता या वड्या बाहेर काढून घेऊ आणि थंड करून नंतर या वड्या आपण फ्राय करून घेऊया. तर आता वड्या थंड झालेल्या आहेत. आता याच्या आपण वड्या पाडून घेऊया. तर तुम्ही बघू शकता वड्या अगदी सहज पडत आहेत. सगळ्या वड्या आता कापून झालेल्या आहेत. आता या वड्या फ्राय करून घेऊया. त्यासाठी गॅसवरती एक तवा ठेवून घेतला. तव्यावरती तेल घालून घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यावरती वड्या घालून घ्यायच्या आणि दोन्ही साईडनी अगदी कुरकुरीत होईपर्यंत वड्या फ्राय करून घ्यायच्या. या पद्धतीने नक्की एकदा वड्या तुम्ही बनवून बघा. वड्या अगदी कुरकुरीत बनतात आणि चवीलाही खूपच छान लागतात. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आता वड्या परतवून घेऊया.
दोन्ही साईडने अगदी खरपूस कुरकुरीत अशा वड्या फ्राय करून घ्यायच्या. तुम्ही या वड्या तळूनसुद्धा घेऊ शकता. तर बघा, दोन्ही साईडने वड्या चांगल्या प्रकारे आता फ्राय होत आलेल्या आहेत. फ्राय झालेल्या वड्या एक एक करून काढून घेऊया. तर बघा, कुरकुरीत आणि खमंग अशी आळूवडी बनून तयार आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की या पद्धतीने एकदा आळूवडी बनवून खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील.